पुण्यामध्ये शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा। शिंदे आणि शहांमध्ये काय संवाद झाला ते सामनामध्ये प्रसिद्ध। पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा शहांना भेटला। माझी कशी कोंडी झाली अशी तक्रार आत्म्यानं शहांकडे केली। राऊतांचा दावा, तर चर्चा झाली नसेल तर शिंदेंनी जाहीर करावं, राऊतांचं आवाहन। शिंदे देशामध्ये सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते। राऊतांची शिंदेंवर टीका, तर शिंदेंनी मोहन भागवतांना विचारावं, कुंभमेळ्यामध्ये का गेले नाहीत? मोदी पंतप्रधान झाल्यावर कुंभमेळ्यामध्ये गेले, राऊतांची प्रतिक्रिया। विधानभवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, नव्या मंत्र्यांचं दालन सुशोभीकरण, रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात। आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार। गाडेची ससून रुग्णालयामध्ये लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। शनिवारी पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा जबाब नोंदवला। स्वारगेट बस अत्याचाराच्या घटनेसंदर्भात नवी माहिती समोर। पीडित तरुणीनं घटना घडल्यानंतर एका बस कंडक्टरला सांगितली आपबीती। त्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवल्याची माहिती। आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांचा जबाब नोंदवला। पुण्याच्या स्वारगेट आगारामध्ये अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात। स्वारगेट आगारामधील बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या। स्वारगेटमधल्या घटनेनंतर माधुरी मिसाळांनी घेतली आढावा बैठक। एसटी महामंडळामध्ये आयपीएस अधिकारी नेमणार। परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचेही निर्देश।